बापाची जागा दारूने घेतली, आईची जागा दुःखाने घेतली आणि आता दीपकचाही बळी. मारेगावच्या मातीत गाडले गेले एक अख्खे कुटुंब. एखाद्या कुटुंबाच्या वाटेला किती दुःख येऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे मारेगाव येथील कोराटे कुटुंब. 10 वर्षापूर्वी आई मीराबाई आणि 7 वर्षापूर्वी वडील कवडू यांना विषारी देशी दारूने हिरावून नेले. आणि आता 37 वर्ष दीपक कोराटे या तरुणाचाही त्याच विषारी दारूमुळे बळी गेला आहे. एका पाठोपाठ एक 3 जीव गेल्याने कोराटे नावाचे एक अख्खे कुटुंब आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. दीपक कोराटे हा शहरात कचरा गाडीवर प्रामाणिकपणे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. आई वडिलांच्या निधनानंतर त्याचे आयुष्य आधीच उद्ध्वस्त झाले होते. मात्र ज्या विषारी दारूने त्याच्या हसत्या खेळत्या घराचा उद्ध्वस्तपणा केला त्याच व्यसनाच्या आहारी तो गेला आणि अखेर त्यानेही आपले प्राण गमावले. एक कुटुंब कसे हळूहळू संपत जाते याची ही एक विदारक कथा आहे. कोराटे कुटुंबाचा आता कोणीही वारस उरलेला नाही. त्यांच्या घरचा चुला कायमचा विझला आहे. शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या या अवैध दारूच्या अड्ड्यांनी आणखी किती संसार उद्ध्वस्त करायचे ठरवले आहेत. दररोज कुणाचे तरी घर उद्ध्वस्त होत असताना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ.